बाद झालाय. बोलीमटी स्पर्धा आपण पाहिली. 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा. अनेक सारे मान्यवर या स्पर्धेला भेट देतात आणि त्यातूनच आपण पाहतो या ठिकाणी मान्यवरांची मांदी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. सन्माननीय महेशभाई पाटील देखील मेगा फायनलचा मॅच एन्जॉय करतात. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. खालची कडा लागते. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. आज खऱ्या अर्थानं तिसगाव संघाने देखील सर्वांची मनं जिंकलीत. मोठमोठ्या संघांना पराभवाचे धक्के दिलेत आणि आता देखील सुरुवात चांगली केली आहे ती ऋषभ गायकवाडनं. नितीन पाटील यांच्याकडे देखील चौकार आणि षटकारासाठी हॅट्रिकसाठी आपण पाहिले तर 3,000 रुपयाचा कॅश प्राइज. फटका चांगला. स्लॉग स्वीप आणि चेंडूला पाठवला स्क्वेअर लेग. सीमारेखा बाहेर षटकार. निलजेबी संघाचा आणि खेळाडू फलंदाज आपण पाहतो शेखरचा 6 धावा स्कोरबोर्ड वरती. भरपूर चांगला मॅच आपण पाहतोय. बिग बॅटल दोन्ही संघामध्ये मातब्बर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. सरपंच चषकाचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोणता संघ ठरेल. मागे खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅट स्पर्श झालाय सांगतायत पंच. फलंदाज बाद आहे. यस की नाहीये. चला कॉन्फिडन्सची अपील तुम्ही मेन पंचांकडे काढू शकता. लक्ष असू द्या टीम तिसगाव संघ. फलंदाज बाद नाहीये. डॉन बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल आणि धावसंख्या आपण पाहतो एकूण स्कोरबोर्ड वरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिल्या मार्गाचे एकूण चेंडू षटकातील 4 आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. तर धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड वरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळतील. एकूण चेंडू षटकातील 5. शेवटचा बॉल या षटकातील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस यावेळेस मध्ये स्लाइस करतात. गॅप मध्ये चेंडू आउटफील्ड पास आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॅकवर्ड पॉइंट सीमारेखा बाहेर. अंतिम बॉलवरती चौकार. ओव्हर समाप्त पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम निलजेबी संघ पोहोचलाय 12 या आकड्यावरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. एज लागले. पाठीमागे खेळाडू उपस्थित. बॉलला जरूर रुकावणी दिली होती परंतु क्षेत्ररक्षक तेवढेच या ठिकाणी चौकन्ने होते आपण पाहिलं. कारण की त्यांनी पाहिलं की बॉल या ठिकाणी उडलाय आणि तसं ते स्वतः देखील फ्लाय झाले. रन्स मिळाली 1. टीमची टोटल 13 या आकड्यावरती. फिल्डिंग मध्ये वेळोवेळी परिवर्तन करण्यात येतील कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. उजव्या आणि डावखुरी हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे प्रत्येक बॉलवरती जशी स्ट्राईक रोटेट होईल तसं फिल्डिंग मध्ये वेळ जाईल. यावेळेचा चेंडू चांगला आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. गुडलेत पड्डी पडल्यानंतर चेंडू थोडासा ऑफस्टपवर निघून जातो वेगानं. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 13 या आकड्यावरती थांबली आहे. संध्याकाळचे 17 आपण पाहतो आणि संध्याकाळच्या 17 मध्ये
धावा चेस होतील का हा देखील प्रश्न असेल. थंडमय वातावरण आणि त्या वातावरणामध्ये गरम सामना. चांगला बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला, फलंदाजाला बीट केलं. अजून एक सुरेख डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग ऑफ सौरभने देखील इम्प्रेस केलंय. मागच्या मॅचमध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली आपल्या टीमसाठी आणि आत्ताच्या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये देखील सुरुवात दमदार केली आहे. 3 बॉल 1 धाव त्याने खर्च केली आहे. स्लोवर वन चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित, फेकी येते, धावबाची संधी, विकेट डोक्यामध्ये, फलंदाज बाद. अजून एक धक्का टीम निळजेबी संघाला. तो रोज बनते रोज बिगड़ते, लेकिन शिरडी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते. थँक्यू सो मच डीजे मास्टर. ओव्हर क्रमांक अंतिम सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. थोडंसं 5 केल्याचं तिसगाव टीम कारण आपल्याला देखील बॅटिंग करायची. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये योगेश. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहिलाय. पंचांकडे पाहावं लागेल. अनोखी शैली पंचांची. व्हाईट बॉल. धावसंख्या सिंगलने पुढे सरकेल 15 या आकड्यावरती. अतिरिक्त धाबेने पुढे सरकेल. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्रायकरवरती योगेश असेल. एकात 2 मोठे फटके या 2 बॉलवरती येतील का हा देखील प्रश्न असेल. पुढचा बॉल षटकातील. चांगला बॉल पडल्यानंतर टॉस झाला आणि निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. अंतिम चेंडू शिल्लक या शेवटच्या षटकातील. शेवटचा बॉल. सौरभ या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. एज लागली. खेळाडू उपस्थित. गौरव त्या ठिकाणी. व्हेरी गुड फिल्डिंग. एका हाताने चेंडूला पकडला आणि रन्स मिळाली. अंतिम बॉलवरती 1 षटक कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या 16 आणि टार्गेट असेल जरीमरी तिसगाव संघासमोर 17 धाबेचं. चला टीम निळजेबी लगेच पोहोचा मैदानाच्या आतमध्ये आणि त्वरित बाहेर आपण डगआउट मध्ये लगेच जरीमरी तिसगाव संघ. सन्माननीय बाळरामजी दुर्गे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करूया. जगनजी ठाकरे साहेबांना विनंती करीत आपण आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपण करावा. हे व्यासपीठ आमचं संपूर्ण या ठिकाणी फुल झालंय. आज भरपूर सारे मान्यवर या स्पर्धेला भेट देऊन गेलेत आणि आत्ता देखील अनेक सारे मान्यवर शेवटच्या क्षणापर्यंत उपस्थित आहेत. त्याचबरोबर प्रकाश भाऊ पवार साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. सुरेशजी ठाकरे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभास्ते प्रकाश भाऊ पवार साहेबांचा देखील आपण विशेष सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. निळजेबी संघ एक सूचना असेल, टीम मीटिंग अजिबात नको, त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहता सन्मान या ठिकाणी केले जात आहेत. ओम साई MTC वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा कव्हर करतो. अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या तरी ऑनलाईन जोडले गेलेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. या स्पर्धेमध्ये सरपंच चषक आपण या ठिकाणी पाहतो आणि व्यासपीठावरती सौभाग्यवती सरपंच शांताताई जगन ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील आपण स्वागत करूया. त्यांच्याच नावाची एक क्रिकेट स्पर्धा सरपंच ट्रॉफी 2025. लक्ष 17 धाबेचं आहे. गौरव सलामी जोडी देखील पोहोचली आहे. चला फिल्डिंग लांबायची. टीम मीटिंग नकोय. निळजेबी ऐकूया आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून स्वीट अँड शॉर्ट 2. करायला दिली तरी देखील ती होऊ शकते.
नाव ऍक्टिव्ह क्रिकेट जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धाबेची गरज. सामना कोण जिंकेल, जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी शंखलेच्या आधारावरती आज मैदानावरती दोन्ही संघ उतरलेत. एका बाजूला निलजेबी तर त्यांच्या आगे तिसगाव संघ. स्वप्न दोन्ही संघाने राखले चॅम्पियन बनण्याचे. स्वप्न एकाच पूर्ण होईल. एक बनेल चॅम्पियन, दुसरा बनेल रनर अप. तर सलामी जोडी स्ट्रायकरवरती फलंदाज सौरभ ऋषभ गायकवाड आणि सागर गायकवाड ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. निनाद गोलंदाजी मार्कवरती. दोन्ही टीमला पुन्हा एकदा मॅच साठी शुभेच्छा. गेम ऑन. पहिला बॉल, पहिला चेंडू क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस पाहावं लागेल. पंच फलंदाज बाद आहे. यस, फलंदाज या ठिकाणी असेल बाद. पहिल्या विकेटचं बदल, पहिला धक्का टीम तिसगाव संघाला. बॉलवरती गोल्डन विकेट कॅरी झाली आहे. ज्यावेळेस मात्र निलजे टीम बॅटिंग करत होती त्यावेळेस देखील पहिल्याच बॉलवरती विकेट आली होती. निनाद बाद झाले पहिल्या बॉलवरती आणि आता बॅटिंग करते तिसगाव आणि बाद झाले ते सौरभ गायकवाड. नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती अनिकेत भोईर इन ॲट नंबर 3. जिम्मेदारीने खेळ करावा लागेल. मी अगोदरच म्हटले केतन, संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या या दमट आणि शांत वातावरणामध्ये, थंड वातावरणामध्ये या धावा चेस होतील का, हा प्रश्न निर्माण झालाय. उदयदादा गायकवाड यांचं देखील आगमन झाले आणि तिसगावचे नगरसेवक आहेत. त्याचबरोबर त्यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या स्पर्धेमध्ये. गणपत शेठ गायकवाड यांचे नक्कीच बंधुराज या ठिकाणी आपण पाहतोय. उदय शेठ गायकवाड साहेबांचं देखील आगमन झाले आमच्या स्पर्धेमध्ये आणि त्यांचं करूया आपण फटाक्यांच्या आतिषबाजीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या सरपंच चषकामध्ये. जाऊया मैदानावरती. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती देखील या. गोलंदाज तयार. गोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्करचा प्रयास. स्वतः गोलंदाज निनाद आला परंतु बॅकअप नाहीये, त्यामुळे डायरेक्ट हिट त्याने केलं नाहीये. रन्स मिळाली, एक खातं खुलं झालं. झरी मरी तिसगाव संघाचं जिंकण्यासाठी 17 धाबेचं लक्ष्य आहे. गरज आता येणारे चेंडू 10 आणि ती 16 धाबेची. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता है जहां में लड़ने वालों के कदमों में जहां होता है. दोन्ही बाजूने लढाई सुरू आहे. एका बाजूला धामा रोखण्याची तर दुसऱ्या बाजूला धामा बनवण्यासाठी. फुलटॉस बॉल, फक्त हलक्या क्षेत्राने दिशा दिली. मिड विकेटचा खेळाडू आला. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली जाईल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. व्यासपीठावरती आगमन झाले आहे उदयजी गायकवाड साहेबांचं, जे नगरसेवक आहेत आणि त्यांचं आपण करूया स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 2 रन्स कंप्लीट होतात. सुरू असलेला सामना उदय साहेबांच्या माहितीसाठी तिसगाव विपक्ष निलजबी या दोन संघांमध्ये लढत सुरू आहे. 17 धाबेचं लक्ष्य आहे आणि आतापर्यंत तिसगाव संघ पोहोचलाय तो 3 या आकड्यावरती. मागे खेळले, फटका चांगला आणि चेंडूला पाठवलाय फाईन लेग. सीमारेखा बाहेर. सागर गायकवाडच्या बॅटमधनं पहिला चौकार. बॅटमधनं चौकार. टीमची टोटल 7 धावा. विजयासाठी समीकरण 10 धाबेची गरज आहे. निनाद गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. चपलाई दाखवली आहे फटक्यावरती सागर गायकवाडना. ओव्हर द विकेट. पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक आणि फलंदाज सागरला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येकी डॉट बॉल संजीवनीचं काम करेल टीम निलजेबे संघासाठी आणि मॅचवरती पकड देखील निर्माण ठेवेल. शेवटचा चेंडू षटकातील शिल्लक. येणारे चेंडू आता शिल्लक असतील 7. विजयासाठी 10 धाबेची गरज आहे. जबरदस्त सामना, मेगा फायनलचा मॅच रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 बलाढ्य टीम मध्ये हा संघर्ष सध्या तरी सुरू आहे. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुढचा बॉल, फुल टॉस, लॉप केलाय ऑन साइडला, पाठवलाय बॉलला पहिल्या टप्प्यावरती. सीमा पार चौकार आणि पहिलं षटक समाप्त. टीमची टोटल
स्कोरबोर्डवरती पोहोचलीये. 11 या आकड्यावरती विजयासाठी येणारे 6 चेंडू 6 धाब्याची गरज. डीजे त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. 6 चेंडू 6 ची गरज. निनाद षटक फार मागडे राहिलं. सागर गायकवाडनं अनुभव सिद्ध केला. 2 चौकार ठोकले आणि आता 6 बॉल 6 ची गरज आहे. अक्षय आलाय दुसऱ्या षटकामध्ये. 6 चेंडू 6 धावा. कालचा दिवस कोण विसरेल. याच संघानं निलजबी संघानंच शेलारपाडा टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना 6 धावा डिपेंड केल्या आणि सामना जिंकला होता. आणि तोच संघ मेगा फायनलमध्ये पोहोचला निलजबी. आज पुन्हा एकदा तोच सामना आलाय. 6 चेंडू 6 आणि त्या धावा डिपेंड होतील का हा प्रश्न आता निर्माण झालाय. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू फार महत्वाचा. एक धाव फार महत्वाची दोन्ही संघासाठी. दोन्ही संघाचे अस्तित्व पणाला लागलेत या मॅच मध्ये. अक्षय वरती भरोसा ठेवलाय. कॅप्टन भरोसा कायम ठेवेल का. कारण आम्ही नेहमीच म्हणतो संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. लोग आज भी पूछते हैं दोस्तों पत्थर को, क्योंकि इस दुनिया में भरोसे लायक इंसान नहीं मिलता. तो भरोसा कॅप्टन ने ठेवला. अक्षय वरती कायम ठेवून विजय मिळवून देईल. आज पुन्हा एकदा इतिहास बनवेल का या मैदानावरती अक्षय, की दुसऱ्या बाजूला सामना फिनिश करती तिसगाव टीमचे खेळाडू. रिव्हर्स आणि पाठवलाय बॉलला सीमा पार चौकार. मॅच खुला केलाय या चौकारानं. चौकार. स्वागत केले अक्षयचा. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. आणि आता ग्रेची मागे खेळण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर चेंडू यशच्या वरून निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. 4 बॉल 2 ची गरज आहे. चॅम्पियन कोणता संघ बनेल अद्याप सामना बंद लिफाफ्यामध्ये पाहायला मिळतो. जवळ विजयाच्या उंबरठ्यावरती जरूर पोहोचलाय संघ तिसगाव. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अक्षय. अजून एक चांगला चेंडू. विकेट किपर बीट आणि प्रयत्न केले शॉट फाईन लेगच्या खेळाडूंना. जर हा बॉल पकडला असता तर मॅच मध्ये थोडंसं नक्कीच राहिला असता. मजबूत तो टीम निलजबी संघ चुकी झाली आणि इथून रन्स मिळाली. 3 बॉल 1 ची गरज आहे. स्कोर लेवल. तर स्टंपला कोणी हात लावू नका महेश ठाकरे या ठिकाणी सांगतायत. आणि व्हाईट बॉल. मॅच फिनिश. सामना